डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतमजुरांना कामाच्या बदल्यात योग्य वेतन मिळावं यासाठी आवाज उठवला. मोठमोठ्या जमीनदारांकडे शेकडो एकर जमिनी होत्या. त्या त्यांच्या वाडवडिलांकडून त्यांच्याकडे वारसा हक्काने आलेल्या होत्या. त्या शेतजमिनीमध्ये कामासाठी शेतमजूर म्हणून सर्वसामान्य कष्टकऱ्यांना राबून घेतलं जायचं. त्या बदल्यात त्यांना अगदी किरकोळ मोबदला दिला जायचा. अनेक वेळा आर्थिक नव्हे तर फक्त जीवनावश्यक खाण्याच्या गोष्टी देऊन त्यांच्याकडून कष्ट करून घेतलं जायचं. शेतमजूर म्हणजे जमीनदाराचे सावकाराचे गुलाम अशी परिस्थिती झाली होती. कष्ट करायचा मजुरांनी आणि उत्पादन सर्व जमीनदाराच्या घरी. कितीही कष्ट केलं तरी शेतमजुराला हक्काची शेतजमीन मात्र कधीच मिळायची नाही. त्यांच्या पिढ्यानपिढ्या या जमीनदाराच्या शेतात राबण्यात गेल्या. त्याला योग्य वेतन कधीही दिलं गेलं नव्हतं. बाबासाहेबांनी त्या शेतमजुरांना कामाच्या बदल्यात योग्य वेतन मिळावं यासाठी आवाज उठवला. याबरोबरच बाबासाहेबांनी कोकणातील खोती पद्धती, शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे शोषण करणारी पद्धती आहे त्या विरोधात मोठा लढा उभारला. पुढे मुंबई विधिमंडळामध्ये खोती पद्धती बंद करण्याचा कायदा पारित केला व शेतमजुरांना न्याय मिळवून दिला.